दरम्यान महायुतीचे प्रमुख नेते चर्चेमधून तोडगा काढतील असं खासदार अनिल बोंडे यांनी म्हटलंय। अडसूळ आणि बच्चू कडू यांच्या नाराजीवर अनिल बोंडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। अमरावतीमधून भाजपनं नवनीत राणा यांना उमेदवारी दिलेली आहे, मात्र या उमेदवारीवरून अडसूळ आणि बच्चू कडू नाराज आहेत। चर्चेतून तोडगा निघाल्यास बच्चू कडू प्रचारामध्ये दिसतील असं देखील अनिल बोंडे म्हणाले। त्याशी बोलण्यासाठी भाजपचे खासदार अनिल बोंडे सर आहेत। खासदार नवनीत राणांना भाजपकडून उमेदवारी मिळू नये यासाठी आनंदराव अडसूळजींनी प्रयत्न केले होते, उमेदवारी देऊ नका विरोध केलेला होता। सोबतच बच्चू कडूंनी देखील नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध केलेला होता, अजूनही विरोध कायम आहे। काही भाजपचे पदाधिकारी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटले होते आणि असं असताना उमेदवारी मिळाली। भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जे पक्षांतर्गत लोकशाही असते त्याप्रमाणे आपली भावना कळवली होती आणि ते काही अंशी काही पदाधिकाऱ्यांचं त्यांचे जे रिझर्वेशन असेल, त्यांचे जे संबंध असतील त्या दृष्टीने ती भावना असेल। परंतु एक वेळा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी एक दिलानं कमळाचा उमेदवार नवनीत राणा यांच्या रूपामध्ये निवडून आणण्याकरता आटोकाट प्रयत्न करतील आणि त्यामध्ये यशस्वी होतील। मला असं वाटतं की या सर्व गोष्टीवर युतीचे नेते महाराष्ट्रामधले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, त्याचप्रमाणे देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे निश्चितपणे प्रहारचे बच्चू कडू यांनी जो पाठिंबा दिलेला आहे सरकारला, ते त्यांच्याशी चर्चा करतील आणि त्यावर निश्चितपणे एक चांगला तोडगा निघेल असा माझा विश्वास आहे। बच्चू कडू दिसतील प्रचारात? निश्चितपणे जेव्हा हे नेते मंडळी त्यांच्याशी चर्चा करतील त्यावर सकारात्मक तोडगा निघाला तर निश्चितपणे दिसतील। तर होते भाजपचे खासदार अनिल बोंडे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।